नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत माझी युट्यूब जर्नी आणि आपला हाफ मॉनिटायझर चॅनल झालेला आहे. तर त्याचे आपल्याला किती पैसे मिळतात आणि आतापर्यंत माझा युट्यूब चॅनल 0 पासून 2000 फॉलोअर पर्यंत माझं युट्यूब जर्नी कशी झाली ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा तर YouTube चॅनल खोललेलं मी आज एक पूर्ण वर्ष झालेलं आहे. माझा एकही फॉलोअर्स नव्हता. आज माझ्याकडे 2000 फॉलोअर्स झालेले आहेत. पूर्णपणे 2000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. तर YouTube मध्ये यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे नसतो आणि तो मला पूर्णपणे फॅमिली सपोर्ट मिळालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सासू-सासरे, माझे मिस्टर प्रत्येकाने मला सपोर्ट केलेला आहे. कुणीही मला असं म्हटलं नाही की तू हे करू नको किंवा हे चुकीचं आहे. कितीतरी फॅमिलीमध्ये यूट्यूबमध्ये येण्यास नको म्हणतात, सासू नको म्हणती, सासरे नको म्हणतात, पण मला पूर्णपणे घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. घरच्यांचा सपोर्ट असल्यानंतर तुम्ही कुठंही काहीही करू शकता. त्यामुळे माझा आज इथपर्यंतचा प्रवास फक्त घरच्यांमुळे झालेला आहे, मी असं म्हणू शकते. आणि माझा नवरा माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथपर्यंत मी आलेली आहे. आणि स्वामींची कृपा की माझे आज 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे इथपर्यंत घरच्यांचा सपोर्ट मिळाल्यानंतर मला YouTube बद्दल ए पासून झेड पर्यंत काही माहित नव्हतं की YouTube मध्ये व्हिडिओ कसा करायचा, आडवा व्हिडिओ करायचा की उभा व्हिडिओ करायचा, तो व्हिडिओ कुठं सोडायचा, कसं करायचं, काही माहित नव्हतं. YouTube मधले व्हिडिओ बघायचे, त्याची माहिती काढायची आणि मग YouTube मध्ये व्हिडिओ टाकायची. असं माझं चाललेलं होतं. थंबनेल बनवायचं माहित नव्हतं, उभा व्हिडिओ टाकायचा माहित नव्हतं, स्वतःचं एडिटिंग कशी करायची माहित नव्हतं. इतके प्रॉब्लेम आले की कसं, कुठलं, काय, मी प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले आणि आज माझे इथपर्यंत मी थंबनेल बनवू शकते, व्हिडिओ कसा बनवायचा, शॉर्ट व्हिडिओ, उभा व्हिडिओ, आडवा व्हिडिओ कसा टाकायचा, मी हे इथपर्यंत शिकलेले आहे. आणि राहिला प्रश्न पैशाचा, मध्ये काम केल्यानंतर आज नाही उद्या आपल्याला सफलता मिळणारच आहे, आपल्याला पैसे मिळणारच आहेत. आणि पैसे जरी नाही मिळाले मी म्हणते, तरी पण आपल्याला मधून शिकायला मिळालं. हे काय कमी आहे का? आपल्याला व्हिडिओ कसे टाकायचे, एडिटिंग कशी करायची, थंबनेल कसे बनवायचं, कोणासोबत कसं बोलायचं, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण मधून शिकलेलो आहे. म्हटल्यानंतर मी YouTubeला मनापासून धन्यवाद मानते. आणि सगळ्यांना काय वाटतं की 2000 सबस्क्रायबर झाले म्हणजे पैसे मिळाले, असं नाही होत. मध्ये काही अटी आहेत. अटी नंबर 1 तर पहिलं तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणे आणि 4000 वॉच टायमिंग पूर्ण करणे. तर माझे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, पण माझा वॉच टायमिंग कंप्लीट नाहीये. त्यामुळे माझा चॅनल हाफ मॉनिटायझर झालेला आहे. तर काही दिवसानंतर तुमचा असा सपोर्ट राहिला तर आपण 4000 तास वॉच टायमिंग पण कंप्लीट करू शकतो. त्यामुळे मध्ये ज्याला यायचं आहे त्याने कष्ट करायचे, रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवायची. कुणी काय बोलतंय, कुणी काय करतंय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त आपलं काम करत राहायचं. एवढंच डोक्यात ठेवायचं. आपल्या घरच्यांचा सपोर्ट असल्यानंतर आपण काहीही करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे. कारण की कुणी पण येऊन काही पण कमेंट करून जातं. त्यामुळे आपल्याला आपल्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे. घरच्यांचा सपोर्ट असल्यानंतर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. आपण सगळं शिकू शकतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे मध्ये तुम्ही म्हणेल असले व्हिडिओ आहेत. एडिटिंग कशी करायची, थंबनेल कुठला द्यायचा, तुम्हाला सगळं काही इथं शिकायला मिळेल. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी इथपर्यंत 1 वर्ष झालं. आज माझे 0 पासून 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. YouTube फॅमिलीचे खरोखरच धन्यवाद की त्यांनी मला इथपर्यंत आणलं.
मला 2000 सबस्क्रायबर कंप्लीट करून दिल्याबद्दल सर्व YouTube फॅमिलीचे धन्यवाद मनापासून करते मी. आणि तुम्हाला कळलंच असेल, की मला काही येत नव्हतं. मला व्हिडिओ एडिटिंग येत नव्हतं. मला व्हिडिओ कसा बनवायचा येत नव्हतं. मी बोलायला घाबरायचे. पहिल्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मी बोलायला अक्षरशः घाबरायची, की काय बोलायचं? कसं बोलायचं? कोण काय म्हणेल? मग आजूबाजूचे काय म्हणतील, की आपण व्हिडिओ टाकलाय आता काय बोलतील? असा विचार करायचे मी पहिलं. पण आता विचार करत नाही. आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय ना, मग आपण हा विचार करायचा नाही. आणि राहिला प्रश्न, आपण नाही त्याच्यात पैसे कमवू शकलो, पण आपण आज शिकतोय ना, त्याच्यातून काहीतरी शिकतोय. आज नाही कमवलं मी म्हणते, ह्या चॅनलमधून नाही कमवलं, दुसऱ्या परत प्रयत्न तर करत राहायचं ना. प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे का नाही? हां. मग तुम्हाला कुठली पण गोष्टीत काही पण अडचण आली, तर YouTubeमध्ये तुम्ही सर्च करा. तुम्हाला मने नसले व्हिडिओ मिळतात. असं काही नाही की तुम्ही YouTubeचा क्लासच केला पाहिजे. तुम्हाला YouTubeमध्ये काम करायचंय ना, तुम्ही सिरियसली काम करा. काही प्रॉब्लेम नाही. YouTube तुम्हाला वर्ष लागेल, मी म्हणते 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, पण तुम्हाला YouTubeमध्ये मेहनत केल्यानंतर तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे. आणि राहिला प्रश्न लोकांचा, की लोकं म्हणतात YouTubeमध्ये पैसे मिळतात. कधी मिळतात? तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टायमिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट चालू होतं. त्याबद्दल काहीच वाद नाहीये. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टायमिंग झाल्यानंतर आपल्याकडे व्हेरिफिकेशन करायला ती लोकं येतात. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला व्हेरिफिकेशन व्यवस्थित झाल्यानंतर आपला चॅनलची माहिती त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला त्यांचा मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटायझर झालेलं आहे. हे सगळं ते व्हेरिफिकेशन करून घेतात. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत आपल्याला पहिल्यापासून काम करावं लागतं. 1 ते $100 होईपर्यंत काम करावं लागतं. परत व्हिडिओ टाकायचं. परत नवीन पहिल्यापासून सुरुवात करायची. आणि $100 झाल्यानंतर आपल्याला पेमेंट येतं. पेमेंट येतं असं नाही. पण रात्रंदिवस इथं मेहनत करायची आहे. असं नाही की तुम्हाला लगेच कोण पैसे आणून देणार आहे. असं नाहीये. लोकं काय म्हणतात, तुझे 2000 सबस्क्रायबर झाले. झाले मान्य आहे, पण काही YouTubeच्या अटी आहेत, त्या मी पूर्ण केल्या पाहिजे. त्याच्याशिवाय मला पैसे येणार आहेत का? व्हेरिफिकेशन करणार. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत ते मला मेसेज करणार व्हेरिफिकेशन बरोबर झालंय म्हणून. बरोबर झाल्याच्या नंतरून आपल्याला मग परत पहिल्यापासून $100 तयार करूस तर आपल्याला व्हिडिओ टाकायचे. तिथून पुढं नवीन परत पहिल्यापासून कामाला सुरुवात करायची आणि $100 झाल्यानंतर आपल्याला त्यांचे तारखेनुसार पेमेंट येणार. पेमेंट येणार असं नाहीच होत, की पेमेंट येणार नाही. पण तिथून पण तुमच्या चॅनलला म्हणजे ते रिपोर्ट केला किंवा काही झालं बाय चान्स की तुमच्या चॅनलमध्ये तुमचा आवाज नसेल, नुसत्या गाण्याचंच असेल तरी तुमचा चॅनल मॉनिटायझर होत नाही. इथं मनापासून मेहनत करावं लागते. रात्रंदिवस कष्ट करावं लागतं. त्याच्याशिवाय इथं पैसा नाहीये. एक-एक एक-एक व्हिडिओची एडिटिंग 1-1 तास, 2-2 तास लागतं. पहिलं माणूस घाबरतो व्हिडिओ टाकायला YouTubeला, की माझा आवाज व्यवस्थित आलाय का? बरं माझा आवाज व्यवस्थित येतोय तर मी व्यवस्थित दिसते का? बरं मी लोकांना काय बोलते ते पटतंय का? अशा प्रत्येक गोष्टी असतात YouTubeमध्ये. त्यामुळे काही नाही. YouTubeमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तर सीरियसपणे काम करा. आणि मी एवढंच म्हणेल, की माझ्या इथपर्यंत जर्नीत माझ्या स्वामींची मला साथ आहे आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्यामुळे माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्हाला माझा प्रवास कळलाच असेल, की मी इथपर्यंत कशी पोहोचले, किती मला मेहनत घ्यावी लागली इथपर्यंत येण्यासाठी. आणि मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे परत एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट केले म्हणून आज माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. खरंच मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभारी आहे, की तुम्ही मला सपोर्ट करत राहा. आणि सपोर्ट केला तर आपले चॅनलचे वॉच टायमिंग पण कंप्लीट होईल आणि माझं चॅनल मॉनिटायझर पण होईल. मी ही गुड न्यूज तुम्हाला लवकरात लवकर देईल. पण आपले व्हिडिओ काय होतं, शॉर्ट व्हिडिओ बघितले जातात, लाँग व्हिडिओ कोणी बघितले म्हणजे काय होतं, ते पाठीमागे राहतात. लाँग व्हिडिओ कोणी पाहिले जात नाही. त्यामुळे तुम्ही लाँग व्हिडिओ पण पहा. मला सपोर्ट करा. मी एवढंच सांगेल, की मला सपोर्ट करा. तुम्हाला माझे मोठे व्हिडिओ पण आवडतील. तुम्ही बघितलेच नाही तर तुम्हाला कसं काय आवडतील?
तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ बघता आणि मग काय होतं आतले व्हिडिओ तसेच राहतात. असं अजिबात करू नका. आणि तुम्ही सर्वांनी मला इतकं सपोर्ट केलेला आहे, इथपर्यंत आणलेलं आहे. असंच पुढं सपोर्ट करत राहा आणि स्वामींच्या कृपेने माझा चॅनल सुद्धा पूर्णपणे मॉनिटायझर होणार आहे, हे मला पूर्ण विश्वास आहे. मी स्वामींचे मनापासून आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे फॉलोअरचे पण मनापासून आभार मानते, की तुम्ही मला 2000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मदत केली आणि इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तुम्ही मला असेच पुढे पण सपोर्ट करताल, अशी मी आशा ठेवते. आशा म्हणण्यापेक्षा की तुम्ही मला सपोर्ट करणारच आहात, हे मी असं म्हणून आपला व्हिडिओ इथंच संपवते आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.